श्रीकृष्ण का हसतो माहिती आहे का? कारण त्याला स्वतःबद्दल माहिती आहे की आपली ताकद काय आहे, आपण काय करू शकतो, पण तो करत नाही. तो समोरच्याला समजून घेतो. त्याला प्रत्येक गोष्ट माहीत असते, तरी पण तो जगाला सांगत नाही. प्रत्येकाचा आनंद घेतो. ज्यावेळेस एखादं लहान मूल खोटं बोलत असतं किंवा एखादी गोष्ट खूप स्ट्रॉंगली करत असताना आपल्याला खूप हसू येतं त्याच्याकडे बघून, कारण आपण पण त्या चुका केलेल्या असतात. तसं ते कृष्णाचं नेचर आहे. ज्यावेळेस जग त्याला बोलतं, त्याच्यासमोर वागतं ना, तो हसतो कंटिन्युअसली. त्याचं जे हास्य आहे ना चेहऱ्यावरचं, ते कुठेही नाही जात. पण ते तेव्हाच येतं ज्यावेळेस आपण तो ॲटिट्यूड बाजूला करतो आणि आपण आनंदी राहायला लागतो. ॲटिट्यूड बाजूला करणं हे एवढं सोपं नाही आहे. त्रास होतो त्या गोष्टीचा, कारण टेकवण्यासाठी सतत काही ना काहीतरी लागतं. त्याच्याशिवाय रिस्पेक्ट, किंमत, व्हॅलिडेशन, मान्यता मिळत नाही समाजामध्ये. आणि हे सगळंच बंद झालं तर मग आपलं होणार काय? मग मी कोण? पण इथं तर खरी गंमत असते आयुष्यामध्ये. पण इथपर्यंत पोचणं, ह्या गोष्टींचा अभ्यास करणं, ह्या गोष्टींसाठी साधना करणं हे कठीण असतं. मुळात आपलं अस्तित्वच इथं जायला आपल्याला अलाव नाही करत, कारण आपल्याला सतत काही ना काहीतरी पाहिजे असतं स्वतःसाठी.